नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. लाखो गोविंदांना मिळणार विमा संरक्षण. न्यायालयाच्या निर्णयावर खासदार नरेश म्हस्के यांची प्रतिक्रिया व्यक्त. आणि नूतन जिल्हाधिकाऱ्यांनी औपचारिकरित्या स्वीकारला पदभार. गोकुळाष्टमी अर्थात दहीहंडी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अत्यंत महत्त्वाचा सण असून या उत्सवात राज्यातील हजारो युवक युवती गोविंदा म्हणून थरावर थर रचत हंडी फोडण्यासाठी सहभागी होतात. मात्र गेल्या काही वर्षात सरावादरम्यान आणि प्रत्यक्ष उत्सवाच्या दिवशी अनेक अपघात घडत असून अनेक गोविंदांना दुखापतींचा सामना करावा लागतोय. गोविंदांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं विमा संरक्षण मिळावं म्हणून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत यंदा राज्यातील सुमारे 1.5 लाख गोविंदांना गोविंदा समन्वय समिती या नियोजन समितीच्या माध्यमातून ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचं विमा संरक्षण देण्यात येणार आहे. युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी सांगितलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गोविंदांसाठी आवश्यक असलेली विमा कवच योजना तातडीनं मंजूर करून दिल्याबद्दल राज्यभरातील लाखो गोविंदांनी त्यांचे आभार व्यक्त केलेत. गेल्या वर्षी 1.25 लाख गोविंदांना विमा संरक्षण देण्यात आलं होतं. मात्र काही गोविंदा त्यापासून वंचित राहिले. यंदा ही त्रुटी दूर करत विमा कवचाची मर्यादा वाढवून 1.5 लाख गोविंदांपर्यंत हे संरक्षण पोहोचवलं जाणार आहे. यावर्षी राज्यभरातील अंदाजे 1.5 लाख गोविंदांना विमा संरक्षण प्रदान करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत द ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मुंबई या कंपनीचा प्रस्ताव शासनानं मान्य केला आहे. महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन अंधेरी पूर्व मुंबई यांच्यामार्फत आवश्यक ती कागदपत्र सादर करून विमा रकमेचा खर्च शासनाकडून अदा केला जाणार आहे. क्रीडा आणि युवक सेवा विभाग मुंबई यांना या संदर्भात सुसंवाद आणि आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. एकूण 1,12,50,000 रुपये इतक्या रकमेचा विमा प्रस्ताव अंतिम करण्यात आला आहे. त्यानुसार उपसचिव यांच्या स्वाक्षरीनं जारी केलेल्या शासन आदेशानुसार संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी योग्य ती कार्यवाही करून गोविंदांच्या सुरक्षिततेसाठी ही योजना तात्काळ राबवावी असं स्पष्ट करण्यात आलं आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींना NIA न्यायालयानं निर्दोष सोडलं असून या निर्णयावर शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावमधल्या भिकू चौकात बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात 6 निष्पाप नागरिकांचा मृत्यू आणि 100हून अधिक लोक जखमी झाले होते. स्फोटकांनी भरलेली एक मोटरसायकल तिथे ठेवण्यात आली होती. या दुर्घटनेनं संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकलं होतं. या बॉम्बस्फोट प्रकरणात 7 जणांना अटक करण्यात आली होती. हिंदुत्ववादी विचारसरणी असलेल्या काही लोकांवर आरोप करण्यात आले. त्यामध्ये भाजपाच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर, भारतीय लष्करातील लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित आणि इतर काही जणांचा यात समावेश होता. तत्कालीन काँग्रेस सरकारच्या काळात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक आणि नंतर NIAनं या सर्व आरोपींना हिंदुत्वाच्या नावानं दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला असं म्हस्के म्हणाले. या प्रकरणात न्यायालयात अनेकदा मृत्यूदंडाची मागणी करण्यात आली होती. काँग्रेसच्या राजकीय अजेंड्यानुसार हिंदू दहशतवाद ही टर्म तयार करण्याचा डाव रचण्यात आला. तपास यंत्रणांवर काँग्रेसनं दबाव टाकून निर्दोष हिंदूनिष्ठ कार्यकर्त्यांना आरोपी बनवलं. माध्यमांमधून सॅफ्रॉन टेरर हे शब्दप्रयोग करून हिंदू समाजाला जगापुढे बदनाम करण्यात आलं. ATSच्या अधिकाऱ्यांनी देखील यावेळेला खुलासा केला होता की त्यांच्यावर प्रचंड राजकीय दबाव होता असं म्हस्के म्हणाले. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात नूतन जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी मावळते जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्याकडून औपचारिकरित्या पदभार स्वीकारलाय. यावेळेला जिल्हा प्रशासनातील विविध अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. पदग्रहणाच्या निमित्तानं आयोजित छोटेखानी कार्यक्रमात मावळते जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी आपल्या कार्यकालातील ठाणे जिल्ह्यातील अनुभव, अंमलात आणलेल्या योजना तसंच जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. त्यांनी डॉक्टर पांचाळ यांचं मनपूर्वक स्वागत करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. नवीन जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्णनाथ पांचाळ हे भारतीय प्रशासकीय सेवेत 2009च्या बॅचचे अधिकारी असून त्यांनी यापूर्वी विविध पदांवर काम करत प्रशासनात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ठाण्यात नियुक्ती होण्यापूर्वी ते कोल्हापूर जिल्हाधिकारी पदावर कार्यरत होते. राष्ट्रीय हितासाठी नेक्स्ट जनरेशन
डिस्ट्रॉयर प्रकल्प आणि प्रस्तावित नवीन युद्धनौका आणि पाणबुड्या बांधणीची कामं प्राधान्यानं नामांकनानुसार भारत सरकारचा भाग असलेल्या माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड कंपनीला देण्याची मागणी माझगाव डॉक कामगार एकता युनियनचे अध्यक्ष खासदार नरेश म्हस्के यांनी नवी दिल्ली इथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेत निवेदनाद्वारे केली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी चर्चेत मागणीला सकारात्मकता दर्शवत माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडला लवकरात लवकर नवीन काम देण्याचं आश्वासन दिले. केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयामार्फत नेक्स्ट जनरेशन डिस्ट्रॉयर प्रकल्प राबवण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी संरक्षण मंत्रालय स्पर्धात्मक बोलीचा मार्ग स्वीकारण्याची शक्यता आहे. मात्र संरक्षण खात्यातील अनुभवाच्या आधारावर या प्रकल्पाअंतर्गत येणारी कामं माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड कंपनीला देण्यात यावीत अशी शिफारस खासदार म्हस्के यांनी निवेदनाद्वारे केली आहे. संरक्षण अधिग्रहण प्रक्रियेअंतर्गत तरतुदीनुसार युद्धनौकांच्या बांधकामासाठी भारतीय शिपयार्डला नामांकन दिलं जातं. ही तरतूद विशेषतः एनजीडी सारख्या प्रकल्पांसाठी तयार करण्यात आली आहे, कारण कौशल्य, गोपनीय तंत्रज्ञान हाताळण्याची क्षमता आणि पायाभूत सुविधेच्या यशासाठी या बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि त्यांच्याशी तडजोड करता येत नाही. अद्वितीय तांत्रिक आणि धोरणात्मक अनुभव माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडकडे असून भारतातील एकमेव हे शिपयार्ड आहे ज्यांच्याकडे विध्वंसक युद्धनौका बांधण्याची क्षमता आणि सखोल ज्ञान असल्याची बाब खासदार नरेश म्हस्के यांनी निवेदनात निदर्शनास आणून दिली आहे. माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडनं भारतीय नौदलासाठी P-15, P-15A आणि P-15B यासह अनेक विध्वंसक युद्धनौकांची यशस्वीरित्या डिझाईन बांधणी केली आहे. त्यामुळे MDLला युद्धनौका बांधकाम, शस्त्र आणि सेन्सर एकत्रीकरण आणि प्रगत स्टील्थ सिस्टीमची एक अद्वितीय समज आहे. ही दशकांमध्ये विकसित केलेली एक राष्ट्रीय संपत्ती आहे जी कोणत्याही स्पर्धात्मक प्रक्रियेद्वारे पुनरावृत्ती करता येत नसल्याचं खासदार नरेश म्हस्के यांनी निवेदनात म्हटलं आहे. भौगोलिकदृष्ट्या आव्हानात्मक असलेल्या ठाणे जिल्ह्याच्या गरजा ओळखून अभिनव उपक्रम आणि योजना राबवण्यात येतील असं प्रतिपादन नवनियुक्त ठाणे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी केलंय. गुरुवारी पांचाळ यांनी मावळते जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्याकडून पदभार स्वीकारला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी माहिती दिली. ठाणे जिल्ह्यातील विविध भागात शासनाचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात येत आहेत. हे प्रकल्प राबवत असताना जमीन हस्तांतरणांचा विषय महत्त्वाचा असून त्यावर देखील काम करण्यात येईल. तसंच जिल्ह्यातील शिक्षण, आरोग्य आणि महिला आणि बालकल्याण विभाग, त्याचबरोबर नागरी सुविधा यासाठी मागील अनुभवावरून काही उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याचं देखील जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी सांगितलं. ठाणे जिल्ह्यात शहरी आणि ग्रामीण भाग असून काही त्यांचे प्रश्न आहेत, त्यानुसार नियोजन करणार आहे. शासनानं दिलेली ही माझ्यासाठी संधी आहे अशी भावना पांचाळ यांनी व्यक्त केली. त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता देखील घेण्यात येणार आहे. पारदर्शक प्रशासन देण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. जालन्यामध्ये मागील 2 वर्ष मी जिल्हाधिकारी म्हणून काम केले. तिथला अनुभव घेऊन तेथील प्रशासन उत्तम पद्धतीनं करेल. त्याचवेळेला तेथील लोकप्रतिनिधींच्या अपेक्षांची सांगड देखील येथील नियोजित योजना आणि विकासाशी घालण्यात येईल असा विश्वास पांचाळ यांनी व्यक्त केला. डॉक्टर श्रीकृष्णनाथ पांचाळ हे 2016च्या बॅचचे IAS अधिकारी असून ते लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील रहिवासी आहेत. त्यांचं शिक्षण MBBS शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर JJ ग्रुप ऑफ हॉस्पिटल मुंबई इथे झाले. यवतमाळ येथील कार्यकालात यवतमाळ जिल्हा परिषदेस यशवंतराव चव्हाण पंचायतराज पुरस्काराचे राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक मिळाले. तसंच महिला बालविकास विभागांतर्गतची आरंभ ही योजना यशस्वीपणे राबवल्यामुळे त्या योजनेचे राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक मिळाले. कोविड काळात मिशन कायाकल्प राबवून ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपआरोग्य केंद्रामध्ये सुधारणा केली आहे. मुख्यमंत्री 100 दिवस कार्यक्रमामध्ये विभाग स्तरावर जालना जिल्ह्याची निवड झाली होती. तसंच जालना जिल्ह्यामध्ये रेशीम, कौशल्य विकास आणि कृषी प्रक्रिया क्षेत्रात भरीव काम केले. जी माहिती असेल ती सर्व पारदर्शकपणे नागरिकांसमोर समोर येणं, त्याच पद्धतीने सगळं कामामध्ये ही पारदर्शकता आणण्यासाठी गव्हर्नन्स आहे. आणि जो आतापर्यंतचा माझा अनुभव आहे, जालन्यामध्ये मी जिल्हाधिकारी म्हणून 2 वर्ष काम केलेलं. तिथला अनुभव आणि मागच्या त्यापूर्वीच्या ज्या पोस्टिंग होती तिथला अनुभव घेऊन नक्की एक प्रशासन चांगल्या पद्धतीनं काम करेल असं बघेल आणि ज्या काही इथल्या लोकप्रतिनिधींच्या अपेक्षा असतात तर त्या पद्धतीनं त्याची देखील सांगड घालू. कारण पुढच्या काळामध्ये निवडणुका असतील किंवा अनेक विषय असतील तर ते देखील समोर येतील. तर त्या पद्धतीने योग्य पद्धतीने पारदर्शक पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न होईल.
आणि सर निवडणूक येणार आहेत आणि त्यातच विधानसभा आणि लोकसभेच्या वेळी दुबार मतं या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात होती. तशी आज माझा पहिलाच दिवस आहे. तर मी सगळ्यांना पत्रकार बांधवांना विनंती करतो की प्राथमिक स्वरूपामध्ये मी माहिती दिली आहे आणि नंतर काही दिवसानंतर साधारणतः 2 आठवड्यानंतर मी चर्चा आपल्याशी मी नक्की करतो. एक पावसाचे दिवस आहे. अनेक धरणं जे आहेत ते भरलेले आहेत. काही गावांना देखील सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात तिकडे नुकसान भरपाई होण्यासाठी देखील कशा म्हणजे आपली त्या ठिकाणी या ठिकाणी तुमचा प्रश्न तुम्ही पदभार स्वीकारलेला आहात. अधिकाऱ्यांना किंवा खाणेकरांना काय तुमचा मेसेज असणार आहे का, किंवा कार्यपद्धती असेल किंवा इतर काही बाबतीत तुमचा काय अधिकाऱ्यांना विशेषतः खाणेकरांना काय मेसेज असणार आहे का तुम्ही पदभार स्वीकारला? माझा मेसेज जो असेल की एक तत्पर प्रशासन बघायला त्यांना मिळावं अशी माझी इच्छा असेल आणि त्या पद्धतीनं ऑलरेडी काम जिल्ह्याचं चांगलं आहे. बरेचसे राज्यामधले इंडिकेटर्स आहेत, राज्याचे काही महत्वाकांक्षी योजना असतात, फ्लॅगशिप स्कीम्स असतात. तर त्या ज्या पद्धतीनं चांगलं प्रशासन चालू असेल ते चालू ठेवणे आणि त्यामध्ये माझ्या पद्धतीनं काही ॲड जसं करता येईल तो माझा प्रयत्न असेल. तर तत्पर प्रशासन हा माझा मोठं असणार आहे. त्या पद्धतीनं लोकांचे प्रश्न, लोकांच्या समस्या, लोकांचे विषय हे तत्परतेने मार्गी लावणे हा माझा प्रयत्न आहे. थँक्यू. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे उद्योजक वर्ग हैराण झाले असून आम्ही गुजरातला स्थलांतरित व्हायचं का असा प्रश्न काही उद्योजकांनी ठाण्यात बोलताना उपस्थित केलाय. ठाणे शहरात टिसाच्या माध्यमातून महावितरण अधिकारी आणि उद्योजकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळेला ठाणे, पनवेल, कल्याण, शहापूर येथील उद्योजकांनी महावितरण अधिकाऱ्यांसमोर आपल्या समस्या मांडल्या. यावेळेला महावितरण अधिकाऱ्यांनी उद्योजकांच्या समस्या ऐकून त्यावर येत्या 2 महिन्यात तोडगा काढण्यात येईल असं आश्वासन दिलंय. ठाणे शहरातील वागळे स्ट्रीट परिसर हा औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी लघु आणि मध्यम उद्योगांसह मोठ्या प्रमाणात IT पार्क देखील आहेत. गेल्या काही वर्षांपासून या भागात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याची माहिती समोर येते. त्यामुळे उद्योजक समूहामध्ये प्रचंड नाराजी पसरली असून त्यांच्यामधून महावितरणच्या कारभारावर संताप व्यक्त केला जातोय. ठाणे शहरातील औद्योगिक वसाहतींमधील उद्योजकांच्या समस्या तसंच वागळे स्ट्रीट MIDC भागात वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेच्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन इथे महावितरण अधिकारी आणि उद्योजक यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत भांडूप अर्बन झोनचे मुख्य अभियंता संजय पाटील यांनी उद्योजकांशी संवाद साधला. या औद्योगिक क्षेत्रात वीज पुरवठ्याच्या तुलनेत विजेची मागणी आणि भार वाढला आहे. त्यामुळे या भागात वारंवार वीज पुरवठा खंडित होतोय. याचा फटका उद्योजकांना बसत असून ते हैराण झाले असल्याची खंत यावेळेला अध्यक्ष संदीप पारीख यांनी व्यक्त केली. ठाणे शहरासह कल्याण, शहापूर, पनवेल, खालापूर, कळंबोली अशा विविध भागातील 50 ते 60 उद्योजक या बैठकीला उपस्थित होते. यावेळेला काही उद्योजकांनी वारंवार होत असलेल्या वीज खंडितमुळे त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचा पाढा वाचून दाखवला. यात 1 एप्रिल ते 29 जुलै या 4 महिन्यांच्या कालावधीत 116 तास वीज पुरवठा खंडित झाला होता. या कालावधीत सर्वच उद्योजकांचं मोठं नुकसान झालं असल्याची माहिती समोर आली आहे. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. लाखो गोविंदांना मिळणार विमा संरक्षण. न्यायालयाच्या निर्णयावर खासदार नरेश म्हस्के यांची प्रतिक्रिया व्यक्त. आणि नूतन जिल्हाधिकाऱ्यांनी औपचारिकरित्या स्वीकारला पदभार. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेक, आदर्शनगर, कोलपाट रोड, ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666721341. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.